मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिका आता 25 लाखांचा खर्च करणार आहे। महापौरांचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये आज प्रस्ताव मांडला जाणार आहे। महापौरांच्या प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा आजच्या स्थायी समितीमध्ये प्रस्ताव येतोय। या प्रस्तावावरून पुन्हा महापौर ऋतू तावडे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे। 1 वर्षाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखाहून अधिकचा खर्च होणार आहे। 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षाच्या कालावधीसाठी 25,12,786 लाख रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी खर्च करणार आहे महापालिका। आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 69 क च्या सुधारित तरतुदीनुसार स्थायी समितीमध्ये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी ही निविदा काढली जाणार आहे। या अगोदर महापौरांचा जनसंपर्क सांभाळण्यासाठी काढण्यात येणाऱ्या निविदेवरून जोरदार टीका झालेली होती। त्यानंतर देखील सोशल मीडियासाठी आता निविदा मागवण्यात आल्या आहेत। तर महापौर ऋतू तावडेंच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे। आता या बातमीवर महापौर कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले। महापौर कार्यालयाच्या समाज माध्यम हाताळणीसाठी खर्चाची बाब ही संपूर्ण महानगरपालिकेसाठी नियुक्त संस्थेमार्फतच करण्यात आल्याचं म्हटलंय। त्या समाज माध्यम हाताळणाऱ्या तांत्रिक मनुष्यबळाचा समावेश आणि इतर बाबी नाहीत असंही स्पष्टीकरण देण्यात आलंय। तर महापालिकेने या संदर्भात नेमकं काय स्पष्टीकरण दिले आपण पाहतोय। मुंबई महापालिकेची विविध समाज माध्यमे कार्यान्वित आहेत। ही समाज माध्यमे हाताळण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असते। तर माय बीएमसी ही समाज माध्यमे हाताळणीचं काम मेसर्स रनटाइम सोल्युशन्स या प्रायव्हेट लिमिटेडकडे असल्याचं या स्पष्टीकरणात म्हणण्यात आलंय। संस्थेची 2 वर्षापूर्वी विहित निविदा प्रक्रिया राबवून नियुक्ती झालेली आहे। तर ही संस्था तांत्रिक मनुष्यबळाचा पुरवठा करते। महापालिकेची संपूर्ण समाज माध्यम हाताळण्यासाठी या संस्थेला मुदतवाढ मिळालेली आहे। संस्थेला ऑगस्ट 2026 ते जुलै 2027 पर्यंत 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय। महापौरांनी यासाठी स्वतंत्र संस्था नियुक्तीची अथवा प्रसिद्धी कार्यांची सूचना केलेली नाही। कृपया वस्तुस्थितीचा विपर्यास करू नये ही विनंती आहे असं स्पष्टीकरण आता महापौर कार्यालयाने दिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।